नमस्कार मंडळी. आज तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 63वी सेवा अगदी थोडक्यात विश्लेषण आणि अर्थ सांगणार आहे. विश्वातील सर्व मंडळींचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज संत ज्ञानेश्वर माऊली यांचा 18वा अध्याय आणि ओवी क्रमांक 518. तर पाहूया ओवी. म्हणून ज्ञाना कर्म कर्तया पाती जो नाही धनंजया, जे दोन्ही बांधती सोडवया एकची प्रौढ. श्लोक पुन्हा वाचतो. म्हणून ज्ञाना कर्म कर्तया पाते जो नाही धनंजया, जे दोन्ही बांधती सोडवया एकची प्रौढ. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 518. अर्थ बघूया. म्हणून धनंजया अर्थात धनंजय ज्ञान कर्म करता यावर विश्वासू नये. यातील दोन बांधतात तर एकच सोडविण्यास प्रौढ आहे. एक महत्त्वाचे सोडवायचे असते, हे ते महत्त्वाचे आहे. आता भावार्थ चिंतन बघूया. भगवंत असे म्हणतात की धनंजया, तुला आता ज्ञान कर्म करता असे तिनेही समजून सांगितले, पण त्यांची माहिती मिळाली म्हणजे सर्व काही ठीक झाले या गोष्टीवर विसंबून राहू नकोस. कारण का की ही तिन्ही गुणांमुळे निरनिराळ्या तीन प्रकारचे झाले आहेत. ज्ञान कर्म करता हे त्रिगुणात्मक होता, तेव्हा रजगुण आणि तमगुण बंधनात्मक होतो आणि फक्त एकमेव सात्विक बंधन मुक्त करणारा आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. यातून आपल्याला खरं ज्ञान प्राप्तीचं साधन म्हणजे गीता ग्रंथ होय. श्रीमद्भगवद्गीता जीवनातील सार पूर्ण मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. गीतेतील ज्ञान आपण जरूर घेतलेच पाहिजे. ही तर अखिल मनुष्यांचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक माणसाने हे कार्य करायलाच हवे आणि गीतेचे पारायण करायलाच हवे. जेवढे होईल तेवढे आपण वाचावे. शक्य तेवढे कार्य करून राहिलो. कारण हे कार्य हे सर्वांचेच आहे. सर्वांना जाता जाता रामकृष्ण हरी. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन विषयासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती. जय हरी सर्वांना, जगातील
सर्व मंडळीला जय हरी.